सातत्यानं घसरण झालेल्या भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली। आज दिवसभरात सेन्सेक्स 633 अंकांनी वाढून 76,704 वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 196 अंकांची वाढ होऊन 23,777 वर स्थिरावला। प्रामुख्यानं आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज वाढ झाली। अमेरिका इराण युद्धाची दाहकता कायम असली तरी आशियाई बाजारपेठेतील सकारात्मक वातावरणामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वधारला। आज सकाळी सेन्सेक्स 76,367 वर होता। काही काळ सेन्सेक्स 77,000 अंकापर्यंत वाढला, तर दिवसभरात चढ उतार पचवून सेन्सेक्स 633 अंकांनी वाढून 76,704 वर बंद झाला। तर दुसरीकडे निफ्टीनं 196 अंकाची वाढ घेत 23,777 वर बंद झाला। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आज थोडी घसरण झाली, त्यामुळे शेअर बाजाराला आधार मिळाला। दुसरीकडे आशियाई बाजारातील खरेदी आणि युरोपमधील सकारात्मक राजकीय संकेत यामुळे शेअर बाजारात वाढ होऊन आज एका दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 5.51 लाख कोटींनी वाढली। आज प्रामुख्यानं इन्फोसिस, अदानी पोर्ट, TCS, ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, L&T, HCL टेक हे शेअर्स वधारले, तर सन फार्मा, DHFC, टाटा स्टील, ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर, NTPC या शेअर्समध्ये घसरण झाली।